सौ दीपाली अभिजित बारवकर या प्रभाग क्रमांक 27 ब मधून राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह घेऊन नवी पेठ पर्वतीमधून प्रचारासाठी आंबिल-ओढ्यातील वसाहतीत आल्या असताना नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले। घरोघरी जाताना महिलांनी औक्षण करून मतदान घड्याळालाच करणार असल्याचे आश्वासन दिले। मागचे विजयी उमेदवार आम्हाला 8 वर्षात दिसले नाहीत, त्यामुळे आता बदल निश्चित होणार आहे अशी चर्चा सुरू होती। त्यामुळे विजय आमचाच होणार असे सौ दीपाली बारवकर यांनी सांगितले। या आंदोलनामध्ये ज्यावर दीपाली अभिजित बारवकर म्हणून या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तर काही सांगा आम्हाला या आंदोलनामध्ये बोलताना आपल्याला काय आज आम्ही प्रभागाचे उमेदवार आहोत। म्हणजे आमचं पॅनेल आहे, आज प्रचारासाठी आलेला आहे। पण लोकांमध्ये आम्हाला इतकं प्रेम, उत्साह आणि आमच्याविषयी जी आपुलकी आहे तीच दिसून आलेली आहे। ज्या प्रकारे आमचे स्वागत करण्यात आलेलं आहे, ज्या प्रकारे आमच्याशी संवाद साधण्यात आलेला आहे, त्यातून असं दिसून येतंय की लोकांच्या मनात रोष आहे। मला आता इथे कोणाचे नाव घ्यायचं नाहीये, असं लोकांमध्ये रोष आहे। हो, महिलांसाठी तुम्ही कोणतं काम करायचंय असं तुमच्या लक्षात आलेलं आहे? आता तुम्ही काही महिला आपल्या संघटना पण झालेल्या असतील तर काही आपल्याला या त्याबाबत आपण काय महिलांसाठी खास करून जिल्हा सक्षमीकरण, महिला सबल उपक्रम असतील महिलांसाठी किंवा बचत गट असतील, गृहउद्योग असतील, त्यासाठी त्यांना कसं आम्हाला अजून सबल करता येईल महिलांसाठी, खास करून महिलांसाठी मुलींसाठी प्रशिक्षण वर्ग असतील किंवा अजून काही क्लासेस असतील की जेणेकरून फॅशन डिझाईन घर बसल्या पण महिला थोडासा वेळ काढून त्या गोष्टींसाठी देऊ शकतील अशा ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो। नागरिकांना काय आव्हान नागरिकांना मी या ठिकाणी असं आवाहन करू इच्छिते की ह्या आधी जे आपण आता बोललोय की आपण मतदान केलं निर्मळपणे, पण आपल्याला त्याचं फळ मिळालेलं नाही। आता दिसून येतंय की लोकांची कामं सगळी अर्धवटे किंवा मग केलेली सुरुवात कामाला की परत तिथं कोण बघायला आलेले नाही। रस्त्याचे असतील, ड्रेनेजचे असतील, स्वच्छतेविषयी असतील, आमचं गाव कामेंना भाग पूर्ण फिरलेलो आहे, जो सर्वे केलाय तो प्रचारादरम्यान आम्ही फिरतोय तिथं असं दिसून येतंय की फक्त तिथं येऊन उद्घाटन केलेलं आहे त्या गोष्टींचं, परत तिथं पण बघायला आलेलं नाही। आणि आता असं पण दिसून येत आहे की जे आता उमेदवार येतात आहे विरोधी पक्षाचे त्यांना लोक ओळखतच नाहीये किंवा जे पहिले होते सत्तेत ते हे कोण फोटो दाखवलं तरी लोक ओळखत नाही। म्हणजे असे उमेदवार खरंच आणि असा प्रतिनिधी लोकांना हवा आहे का, हा एक चिंतेचा विषय आहे। त्यामुळे आता लोकांना काहीतरी नवीन हवं आहे आणि जो काम करतोय तो कामाचाच माणूस आता लोकांना हवा आहे असं आम्हाला एकंदरीत दिसून येत आहे। आज मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान करतो की जो आमचा राष्ट्रवादीचा क्रमांक 27 पॅनेल आहे, दीपाली बारवकर यांना 15 तारखेला मताने विजयी करा आणि आम्ही तुमच्या कामासाठी कटिबद्ध राहू या ठिकाणी मी। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।